इतिहासात ज्ञात असलेल्या अज्ञात असलेल्या समतेसाठी संघर्ष केलेल्या तमाम स्त्री पुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या 35व्या बामसेफच्या अधिवेशनामध्ये आपण जे सर्वजण सहभागी झालात, माझं एवढंच म्हणणं आहे की ब्राह्मणी न्यूनगंडातून बाहेर काढण्याचं काम गेली 35 वर्ष जे आपण करत आहात त्याला मी पहिले सलाम करतो. आणि आपल्या विषयावर येतो, खाजगीकरणाचं आणि कंत्राटीकरणाचं. त्यातला जो आर्थिक पक्ष आहे त्याच्यावर नंतर येतो, पण 1-2 ओळी फक्त मी भारतामध्ये पहिल्यापासून खाजगीकरण आणि कंत्राटीकरण आहे आणि आपल्याकडे ईश्वरी संकल्पना, या संकल्पनेचा गाभाच कंत्राटी आहे. कारण त्या ईश्वराला काहीतरी खुश करावं लागतं आणि ते खुश करताना आपण त्याच्याशी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करत असतो. हे नवस बिवस जे काय असतात ना, हे एक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट जर पूर्ण झाला नाही तर मग आपण कुठल्या तरी दुसऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला जातो. त्यामुळे तुम्ही बघा, मागच्या 150-200 वर्षामधकडे जरी वळून बघितलं तर सत्यनारायणापासून ते हळदी कुंकूपर्यंत असे भरपूर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला दिसतील. असो, हा आजचा विषय नाही, मी त्याच्यात खोलात जाणार नाही. पण सांगण्याचा माझा मुद्दा हा की या देशामध्ये कंत्राटीकरण आणि खाजगीकरण हे काही नवं नाही. धार्मिक स्थळं ही समाज मंदिरं असतात, पण मंदिरं जिथं देवाची मूर्ती असते ही पूर्णपणे शुद्ध अशी एक खाजगी प्रॉपर्टी असते आणि तिचा सगळा व्यवहार हा खाजगी असतो. आजही तो ट्रस्टच्या माध्यमातून जरी चालत असला तरी तो खाजगी व्यवहार आहे. तो चर्च किंवा मस्जिद किंवा आपले विहार असा व्यवहार तो नसतो. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच, आम्हाला खाजगीकरण आणि कंत्राटीकरण नवं नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिहिताना किंवा संविधानाच्या निर्मितीच्या त्या कालखंडामध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये खाजगीकरणाच्या दुष्परिणामांच्या संदर्भामध्ये खूप स्पष्ट अशा भूमिका मांडलेल्या दिसतात आणि त्या जर आता तपासल्या आपण, म्हणजे स्टेट्स अँड मायनॉरिटीज, माझं असं मत आहे की 21व्या शतकामध्ये आत्ता आपल्याला पुन्हा एकदा नव्याने तपासावं लागणार आहे, त्याला रिव्हिजिट करावं लागेल. त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये त्यांच्या शब्दात बोलायचं झालं तर प्रायव्हेट एंटरप्राइजेस वूड प्रोड्यूस दोज इनइक्वॅलिटीज ऑफ वेल्थ विच प्रायव्हेट कॅपिटलिझम हॅज प्रोड्यूस इन युरोप. म्हणजे युरोपमध्ये ज्या खाजगीकरणाने, भांडवलशाहीने ज्या प्रकारची विषमता निर्माण केलेली आहे, भारतामध्ये सुद्धा जर आपण खाजगीकरणाचा मार्ग अवलंबला तर आपल्याकडे सुद्धा तशाच प्रकारची विषमता निर्माण होईल, असा इशारा आपल्याला स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये दिला गेलेला आहे. आणि आत्ता आपण जर बघितलं तर ही जी काही समृद्धी आपल्याला दिसते ती सूज आणि विषमतेची दरी किती मोठी झाली आहे हे आपल्याला पदोपदी जाणवतं. मग ते संघटित क्षेत्रातला कामगार असू दे, असंघटित क्षेत्रातला असू दे, सरकारी असू दे, निमसरकारी असू दे, म्हणजे आस्थापना कुठली का असे ना, त्या आस्थापनेमध्ये काम करणाऱ्यांमध्ये सुद्धा एक विषमता आहे आणि ती विषमतेकडे बोट त्यावेळेला ठेवलं गेलेलं आहे. यातलं मला मी वानगी दाखल काही आकडे फक्त देतो आहे. आपल्याकडे 7व्या वेतन आयोगाचे काही आकडे आहेत. त्याच्यात ते असं म्हणतात की बाबा भरती जी आहे 2015पर्यंत ती साधारण 52 लाखाच्या घरात होती, म्हणजे पदांची गरज आणि वगैरे. ती 2019 येईपर्यंत, 1 मार्च 2019 येईपर्यंत ती 40.66 लाखापर्यंत घसरली. आणि आता काय भरले किती प्रत्यक्षात? 31.43 लाख. म्हणजे सरळ साधारण 20.5 लाख लोकांच्या नोकऱ्या या रद्द केल्या गेल्या, म्हणजे त्या रेकॉर्डमधनंच गायब झालेल्या आहेत ज्या पूर्वी होत्या. आणि हा आकडा सरकारी परत, म्हणजे आणखी खोलात घुसलं तर बरंच काही निघू शकतं. हे त्यांनी दिलेले काही आकडे आहेत आणि त्याच्यातलं काही आपण इंटरप्रिटेशन करू शकतो, तर त्या आधारे बोलतो आहे. हा आकडा मी खूपच कमी सांगतो आहे, म्हणजे ह्या आकड्यावरही तुम्ही जायची गरज नाही. हा आकडा याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असेल.
आता या आकड्याला फक्त तुम्ही आरक्षणाचे जे निकष आहेत, SC ST OBCच्या आरक्षणाचे जे निकष आहेत, ती जी पर्सेंटेज आहे ती टक्केवारी त्याला जर जोडून दिली तर मग या देशातल्या बहुजन समाजातल्या किती तरुणांचे रोजगार 2015 ते 2019, आधीचं पण नाही मी सांगत, या मागच्या 4-5 वर्षामध्येच गायब केलेत, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. ते फक्त उदाहरण म्हणून आपण घेऊया, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण काम करतो आहे, बघतो आहे आजूबाजूची परिस्थिती, आपल्याला समजतं आहे की विषमता प्रचंड वाढलेली आहे, रोजगाराच्या संधी गेलेल्या आहेत आणि 60-70च्या दशकापर्यंत, 80च्या दशकापर्यंत ज्या कुटुंबांमध्ये मुलाला शिकवावं, मुलीला शिकवावं आणि कुठेतरी नोकरीला लावावं, एका सिक्युअर जॉबमध्ये घेऊन जावं, अशी जी वृत्ती होती, त्या वृत्तीला आता काही अर्थ राहिलेला नाही. आता तुम्ही कितीही शिकवा, आपण शिकतच राहतो. शिकणं काय आपलं थांबत नाही. म्हणजे मी कोर्स आणि डिग्रीबद्दल बोलतो, ज्ञानाबद्दल बोलत नाही. आणि कोर्स आणि डिग्रीचा ज्ञानाशी काडीचाही संबंध नसतो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे जे डिग्री घेण्याचं जे आहे ते आता निरंतर डिग्र्या घेत चाललेले आहेत. जॉब जे आहेत ते तुम्हाला निरंतर शोधावे लागत आहेत. शाश्वत अशी नोकरी की तुम्ही एकदा चिकटलात आणि आता 58 आणि 60 वर्षापर्यंत तुम्ही एका ठिकाणी कायमस्वरूपी लागलात, हे दिवस गेलेले आहेत. इतकं ते खोलवर रुजलेलं आहे. आता या गोष्टींकडे कसं बघायचं? हे जर असं घडते तर का घडते, कुठून घडते, मग आपल्याला त्याच्या आधारावरती त्याच्या विरोधात लढण्याच्या स्ट्रॅटेजीजकडे काय पर्याय असू शकतात याकडे आपल्याला जावं लागेल. तर त्यातलं भारताच्या संदर्भामध्ये मी एवढं सांगेन की भारताच्या संविधानाने राईट टू लाईव्हलीहूड, आजीविकेचा आपल्याला मूलभूत असा अधिकार दिलेला आहे. म्हणजे मला माझी रोजीरोटी कमवण्याचा अधिकार आहे आणि ती रोजीरोटी कमवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून देणे ही राज्याची म्हणजे स्टेटची जबाबदारी आहे. हे संविधान आपल्याकडे खूप स्पष्ट आहे या बाबतीत. आणि मग त्या अनुषंगाने त्याच्या तपशिलातल्या सगळ्या गोष्टी येतात. मग ते शैक्षणिक अधिकारापासून ते आरक्षणापर्यंत हे सर्व आपल्याला संविधानाच्या ह्या तरतुदी आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. पण या तरतुदींच्या पुढे आहे काय प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवरती? तर जर नीट विचार केला की भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये धोरणांच्या पातळीवरती औद्योगिक धोरण ठरवलं कोणी? तर बॉम्बे प्लॅन जो आला 1944चा, त्या बॉम्बे प्लॅन बनवणारे सगळे उद्योगपती, त्याच्यामध्ये कामगार कुठेच नाही. त्यांनी औद्योगिक धोरण दिलं आणि मग ते शासनाने मांडलं आणि त्या आधारावरती तुम्ही पुढच्या रोजगाराच्या संधी काय असू शकतात याचे प्लॅन बनवायला लागलात. आरक्षणाची जी काही नीती अवलंबली गेली त्याची अंमलबजावणी किती झाली, किती नाही झाली हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना नीट माहिती आहे. त्याच्या तपशिलात जायची गरज नाही. आरक्षण आपल्याकडे लागू नीट झालेलंच नाही आहे. पण जे काय थोडंफार कल्याणकारी राज्य संविधानाच्या अनुषंगाने होतं, आणि होता आम्ही जाणीवपूर्वक शब्द वापरतो आहे कारण तो आता कागदावर आहे फक्त, तर कल्याणकारी राज्याने ज्या काही जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्याच्यातनं 50, 60, 70, 80च्या दशकापर्यंत काही प्रमाणात शासकीय नोकऱ्या आपल्याला निर्माण होताना दिसतात. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सला एक संरक्षण दिलं जातं, त्याला वाढवलं जातं. आणि ज्याचा उल्लेख आपण आता इथं झाला, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं, त्याच्यामुळे जो वित्त पुरवठा जो खाली तळागाळातल्या समाजापर्यंत देण्याचा जो प्रयत्न झाला, त्यामुळे नव्या रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण झाल्या. आणि तर रोजगाराच्या संधी मी म्हणत असताना नोकऱ्या एकीकडे आहेत, दुसरीकडे स्वयंरोजगार, शेती आधारित उद्योग, हे सगळ्या प्रकारच्या रोजगारांबद्दल मी बोलतो आहे. हा असा पाया विस्तारत गेला आणि त्याच्यामुळे आम्ही जे सगळे बहुजन समाजातली मंडळी आहोत ती आज इथं बसू शकलो, आज इथं 2 शब्द बोलू शकतो, आज आपण इकडे संघटित होऊ शकतो. त्याला हा बॅकग्राऊंड आहे. पण 80चं दशक येता येता आपण असं बघतो की जागतिक भांडवलशाहीच्या गरजा बदलल्या आणि जागतिक भांडवलशाहीच्या ज्या संस्था, ब्रिटन वूड्स इन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो आपण, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, ह्या ज्या संस्था आहेत, या संस्थांमध्ये मग नव उदारवादाच्या नवे वारे वाहायला लागले. आणि नव उदारमतवाद काय, थॅचरिझम किंवा रेगनिझम ज्याला तिकडच्या परिभाषेत म्हटलं जातं, ते काय आहे? तर सरसकटपणे सार्वजनिक मालमत्ता, सार्वजनिक संसाधनं जी आहेत त्यांचं कार्यक्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी
त्याला स्पर्धेच्या पातळीवर आणण्यासाठी त्याचं खाजगीकरण करणे. मग त्यातलं गृहीतक असं आहे की सरकारी सगळं इनएफिशियंट असतं, अकार्यक्षम असतं, आणि खाजगी हे भयंकर कार्यक्षम असतं. आणि त्यातून आपल्याकडे असं दिसतं की खाजगीकरणाची एक प्रचंड मोठी लाट उभी राहताना दिसते. आणि आपल्याकडे इंदिरा गांधींच्याच काळात 80च्याच दशकामध्ये हे वारं व्हायला लागलं होतं. अगदी तुम्ही राजीव गांधींच्या त्या काळातले सगळे टेलिफोन, STD, कॉम्प्युटर्स याबद्दलची सगळी जी काय भूमिका आहे आणि धोरणं आहेत हे जर पाहिले तर ती त्या खाजगीकरणाच्या दिशेनेच घेऊन जाणारी होती. 90च्या दशकानंतर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नवउदारवादाने अधिकृतपणे या देशामध्ये खाजगीकरण स्थापित केलं. आणि स्थापित करत करत आज आपण यादी काढली तर मगाशी जी मांडली गेली आहे ते यादी आपल्यासमोर येते की आपलं सगळं सार्वजनिक मालमत्ता टप्प्याटप्प्याने खाजगी मालकांच्या हातामध्ये, खाजगी लोकांच्या घशात घातली गेली आहे. आणि त्यातून मग विकासाचं नवं मॉडेल उभं राहिलेलं आहे. आणि या विकासाच्या मॉडेलमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की रोजगाराच्या नव्या नव्या संधी निर्माण होतात. एका पातळीवरती त्यातलं एक तथ्य असलेली गोष्ट अशी आहे की फॅक्टरी, उद्योग या क्षेत्रामध्ये नवे रोजगार नक्कीच वाढले. कारण न्यू लिबरलिझमच्या या फेजमध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये उत्पादनाची सगळी व्यवस्थेचं आउटसोर्सिंग झालं आहे. आणि मग भारतासारख्या देशामध्ये अनेक कारखानदारी आली आणि ती कारखानदारी आल्यानंतर अनेक प्रकारचे रोजगार उभे राहताना आपल्याला दिसतात. मग ते औरंगाबाद असेल, पुणे असेल, मुंबईच्या अवतीभोवतीचा सगळा परिसर असेल, नागपूर असेल, ह्या सगळ्या ज्या MIDC अवतीभोवतीच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीपासून, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीपासून हे जे काही वाढ झाली त्याच्यामध्ये काही प्रमाणात रोजगार वाढलेले आपल्याला नक्कीच दिसतात. पण हे रोजगार कुठले आहेत? हे सर्वच्या सर्व रोजगार कंत्राटी आहेत. या रोजगारांच्या निर्मितीमध्ये जी काय झाली त्याच्यामध्ये सामाजिक न्याय कुठे? तर खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाही, त्यामुळे सामाजिक न्यायाचा मुद्दा बाजूला आहे. त्यामुळे ठराविक प्रकारच्या नोकऱ्या ठराविक प्रकारच्या जात वर्ग समूहांकडेच गेल्या. म्हणजे नेणिवेत असलेली जात, जाणीवेत असलेली जात आणि भौतिक पातळीवर असलेली जात या खाजगीकरणाच्या रेटामध्ये एकत्रितपणे व्यवस्थित नांदते. हाऊसकीपिंगचे सगळे जॉब्स बघा तुम्ही, त्याच्यातला सामाजिक त्याचा वर्ग कुठला आहे, तो कुठल्या वर्गातले, कुठल्या जात वर्गातली मंडळी हाऊसकीपिंगमध्ये आहेत. IT रिलेटेड जॉब्स बघा, त्याच्यामध्ये कुठले जात वर्ग आहेत. नीट समजतं मग आपल्याला की याच्यामध्ये सामाजिक न्यायाचं, संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाचं काय करून टाकलं आहे आपण. म्हणून खाजगीकरणाचे जे दुष्परिणाम आहेत ते फक्त आपण आर्थिक अंगाने बघून चालणार नाही आहे. आर्थिक त्याचा एक पक्ष नक्कीच आहे, पण जेव्हा तुम्ही रोजगाराच्या साधनामध्ये सुद्धा अशा प्रकारची वर्गवारी आणि भेदभाव, डिस्क्रिमिनेशन करत जातात, तर तो डिस्क्रिमिनेशन लॉजिकली, स्वाभाविकपणे तिथल्या समाजरचनेच्या अनुषंगाने व्हायला लागतो. आणि मग भारताची समाजरचना ही जर जातवर्गीय आहे तर इथलंसुद्धा डिस्क्रिमिनेशन खाजगीकरणामध्ये सुद्धा ते त्याच दिशेने जाताना आपल्याला दिसतं. त्यामुळे हा जो तर्क आपल्याकडे दिला जातो की खाजगीकरण केल्याने कसं होतं की तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आलात याला काय महत्त्व नाही, तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही तुमचा विकास करू शकाल, मग तुमचा धर्म कुठला का असेना, तुमची जात कुठली का असेना, हे ऐकायला छान वाटतं, हे ऐकायला खूप छान वाटतं. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये असं आपल्याला घडताना दिसत नाही. एका दुःखा कुठला तरी दलित भांडवलदार तुम्ही दाखवला, कुठला तरी आझिम प्रेमजी तुम्ही दाखवला म्हणून त्या तिथं समाजाचे सगळे घटकांना समान संधी भेटते असं होत नाही. हा किमान मागच्या 20 वर्षाचा आपल्याला आकड्यांच्या आधाराने आलेला अनुभव आहे. त्यामुळे त्या तर्काला काहीही अर्थ राहत नाही. मग आता पुढे काय? 2019पर्यंतचेच 18-19पर्यंतचेच मी आकडे बोललो आहे, कारण 2019च्या नंतर कोविड-19ची जी परिस्थिती आली त्यानंतर जे रोजगार गेलेले आहेत त्याचे अजून नीट आकडेच येत नाही आहेत. अजूनही आपल्याला सगळ्यांना तो अंदाज येत नाही आहे की आर्थिक पातळीवरती त्याचा फटका किती बसला आहे. पण त्याआधी आपल्या या विद्यमान सरकारने एक अत्यंत आर्थिकदृष्ट्या मी म्हणेन बिनडोक आणि 420 असा जो निर्णय घेतलेला होता तो म्हणजे नोटबंदीचा. त्या नोटबंदीच्या निर्णयानंतर एक
फार मोठी उलथापालथ घडलेली आहे, ती म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% क्षेत्र हे अनौपचारिक इन्फॉर्मल इकॉनॉमीच्या ताब्यात होतं. म्हणजे इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणजे तुमच्या घरामध्ये धुणे भांडी करणारी या जी बाई असेल किंवा नाका कामगार असेल, नाक्यावर उभा राहणारा, तो जे काही व्यवहार करतो आहे ते व्यवहार औपचारिक व्यवस्थेच्या चौकटीत येत नव्हते. पण मग आपल्याकडे जनधन अकाउंट उघडं करून दिलं आणि त्यानंतर जी नोटबंदी केली, त्यानंतर ही जी अनौपचारिक व्यवस्था होती ती पूर्णपणे बाद झाली. आणि कोविड-19च्या सिच्युएशननंतर हा वर्ग देशोधडीला लागला. यांच्याकडे ना काम होतं ना खायला काय होतं. याची जात कुठली होती, याचा वर्गीय आशय काय आहे, तो तुम्हाला आम्हाला नीट माहिती आहे. त्याच्यात मी परत नावं घेत बसायची गरज नाही आहे. पण हा मोठा समूह या सगळ्या व्यवस्थेमधून फेकला गेलेला आहे. मग विषमतेची दरी जी वाढली आपण म्हणतो, ती किती प्रमाणात वाढलेली दिसते. एकीकडे आपण म्हणतो की 2008-09 पासून जागतिक मंदी आहे आणि आहे, ठीक आहे. त्या मंदीपासून जग तसं सावरलं गेलेलं नाही. नोटबंदीनंतर भारताच्या अर्थव्यवस्था गाळात आहे. कोविड-19 नंतर आणखी प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. अशा वेळेला रोजगाराच्या सर्व संधी संकुचित होत जात आहेत. रोजगाराची संधी कमी होत असताना त्यातले जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत, मग त्याच्यामध्ये दलित असतील, आदिवासी असतील, स्त्रिया असतील, यांच्या रोजगाराच्या सगळ्या संधी नाकारल्या जातात. असं एकीकडे घडत असताना दुसरीकडे जगाच्या सगळ्या बिलियनर्सच्या यादीमध्ये आपले पुढे आहेत. आणि त्याचं आपण छाती फुगून कौतुक करतो आहे की आमचे आहेत. आणि मला काही हुशार माणसं अशीही भेटलेली आहेत की शेवटी अंबानी ओबीसी ना, आपला माणूस गेला पुढे. अरे पण तुझी चूल पेटते की नाही ते बघ, तिकडे लक्ष नाही आहे. म्हणजे ही विषमता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर एवढ्या प्रचंड लोकसंख्येला सस्टेन कसं करायचं, तर त्यातून मग ही लाभार्थी आलेले आहेत. मग आता राज्याची जबाबदारी कल्याणकारी राज्य म्हणून शिक्षणाचे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, तसं वातावरण निर्माण करणं हे राहिलेले नाही. तर त्याऐवजी आता कल्याणकारी राज्याची संकल्पना काय आहे, तर 5 किलो तांदूळ देऊन टाकणे आणि आपली जबाबदारी झटकून टाकणे. आता पुढे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करत जाणार. म्हणजे तुमच्या जनधन खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवत जाणार. मग त्या पैशाचे तुम्ही दारू पिता का तंबाखू खाता का धान्य खाता, हा तुमचा प्रश्न. हे एक नवं मॉडेल हे जगाच्या पातळीवर चालू आहे. ते आपल्याकडे आता विकासाचं मॉडेल म्हणून आलेलं आहे. या सर्व खेळामध्ये रोजगार हा माझा मूलभूत अधिकार आहे, आजीविकेचा मला मूलभूत अधिकार आहे, ही गोष्ट पद्धतशीरपणे नाकारली जाते आणि त्याची कोणी चर्चाही करायला तयार नाही आहे. आता याच्यानंतरच्या कालखंडामध्ये मोठे आव्हान आहेत आणि ते आव्हानं ती जी स्थित्यंतर आहेत, त्यातल्या काही स्थित्यंतरांवरती आपला देखील कंट्रोल नाही आहे, आपलं नियंत्रण नाही आहे. त्यातलं एक महत्त्वाचा जो बदल घडतो तो तंत्रज्ञानाच्या पातळीवर आहे आणि तो आपण मला वाटते सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या पातळीवरती एवढा मोठा बदल होतो आहे की आता 4थी औद्योगिक क्रांतीची चर्चा सुरू आहे. विशेषतः जर्मनीमधून हा डिस्कोर्स जास्त येतो आहे आणि त्याच्यात तथ्य आहे. 4थी औद्योगिक क्रांती म्हणजे काय, तर काल परवापर्यंत तुम्ही वाफेच्या इंजिनवर होतात, इलेक्ट्रिसिटी, ऑइल या सगळ्या एनर्जी सोर्सेसवर होतात. नंतरच्या कालखंडामध्ये आपण कॉम्प्युटर वगैरे सगळं आणलं, IT रिव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो. आता त्याच्या पुढे जाते जग आणि ते पुढे जात असताना पूर्णपणे ऑटोमेशनकडे जाते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर येतं आहे. आता जेव्हा हे ऑटोमेशन, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या जर गोष्टी स्थापित झाल्या, म्हणजे होणारच ते त्याच दिशेने चाललेल्या आहे, तर मग रोजगाराच्या कुठल्या संधी राहतील. म्हणजे याच्यामध्ये निहित अंडरस्टँडिंग माझं असं आहे की जे काही रोजगार असतील ते कंत्राटीच असणार आहेत. त्याच्यामध्ये परमनंट काहीच राहिलेलं नाही, ते कंत्राटीच आहेत. पण ते तरी राहतील का, इथं आलो आपण आता. ते कंत्राटी काम जे आत्तापर्यंत आपल्याला मिळत होतं आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या आधाराने आपण युनियन वगैरे भांडत होतो, ते सगळे दिवस गेले. कृषी कायदे बदलले, तसे जे लेबर कोड आले, त्यानंतर तेही दिवस गेले. आणि त्यातल्या त्यात तो जो रोजगार मिळवायचे प्रयत्न आपण करत होतो ते सुद्धा आता या बदललेल्या तंत्रज्ञानामुळे नाहीसे होतेत की काय, अशी परिस्थिती आलेली आहे. म्हणजे यापुढच्या काळामध्ये तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये जो गुगलचा ट्रान्सलेटर आहे
2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ते जो भाषांतर करायचा ते हास्यास्पद होतं. पण आता जे भाषांतर करून देतो आहे तुलनेने अधिक सटीक आहे, स्पष्ट आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑपरेट होतं आहे. पुढच्या काळामध्ये तुमचे सगळे शैक्षणिक क्षेत्रातल्या नोकऱ्या आउटसोर्स होतील. आता बायजूस जर ऑनलाईन देऊ शकतं, कोविड काळात आपण ऑनलाईन बघितलं आहे, तर पुढच्या काळामध्ये जर सगळे ऑनलाईन जॉब्स वाढले तर पुढे एखादं मशीन, एखादा कॉम्प्युटर ती इन्फॉर्मेशन प्रोसेस करून देत राहणार आहे. तर मेडिकल क्षेत्रामध्ये ते होणार आहे, होतं आहे. तुमचं लीगल क्षेत्रामध्ये ते होतं आहे. तुमची 3D कॉम्प्युटिंग आलेली, तो 3D प्रिंटर आलेला आहे, त्यामुळे मॉडेलिंगमध्ये होतं, इंजिनिअरिंगमध्ये जातं, मेकॅनिकल इंजिनिअरचे जॉब चालणार. हे तंत्रज्ञानामध्ये असे आमूलाग्र असे बदल घडत आहेत. ह्या बदलांच्या संदर्भामध्ये संविधानाची शपथ घेऊन उभं राहिलेलं जे काही राज्य असतं आणि त्याचं प्रतिनिधी म्हणून जे काही सरकार असतं निवडून आलेलं, ते सरकार कसं बघतं आहे, या आव्हानांना ते कसं सामोरं जाणार आहे, याच्याबद्दलची कुठलीही स्पष्टता आपल्यासमोर नाही. याबद्दल ते काहीही बोलत नाही. हे फक्त जातात डेव्होसमध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फोटो काढतात आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या तिथं जगातले सगळे भांडवलदार एकत्र बसतात आणि चौथी औद्योगिक क्रांतीला कसं पुढे नेता येईल आपल्याला त्या दिशेने जात आहेत. आता बघा किती आमूलाग्र म्हणजे फंडामेंटल असे चेंजेस आहेत. मला नारायण सुर्वेंची ती कविता आठवते, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी. मुंबईत गिरणी होत्या तोपर्यंत ती तलवार तळपती होती. काय होतं त्याच्यात, की जर शिटी वाजवली आणि ती मिल बंद पाडली तर मालकाला गुडघे टेकावे लागायचे. डांगे हेच म्हणायचे ना संप करताना, की आपल्याला काय करायचं आहे, मालक जो कंपनीच्या आत बसलेला आहे, मिलमध्ये बसलेला आहे, त्याला उचलून बाहेर आणायचं आहे आणि आपण आतमध्ये जायचं आहे. तो शोषण करतो. संप करू तेव्हा काय करायचं, आपण जे आतमध्ये त्याचं काम करतो आहे बाहेर याचं, गेटवर बसायचं आणि मालकाला म्हणायचं बस आतमध्ये, चालू तुझी मिल. चालू शकेल का, नाही. हे तेव्हा ठीक होतं. आता सगळं प्रोडक्शनच इतकं चेंज झालेलं आहे की ते उचलून शिफ्ट करतात, एका रात्री शिफ्ट करतात. आपल्या बंगालमध्ये टाटा नॅनोचा प्रकल्प, त्याच्या विरोधात जे आंदोलन झालं, त्या आंदोलन मी पण होतो, जायचो आम्ही. आंदोलन यशस्वी झालं. आता टाटाने तिथं जी काही इन्व्हेस्टमेंट केली होती, म्हणजे कारखाना जो उभारला होता जो काय, त्याचं काय करायचं. आणि त्यांना जेव्हा सानंदला भेटलं, 4 आठवडे त्यांना लागले. पूर्वच्या एका टोकावरून म्हणजे कलकत्त्याच्या जवळ, तिथून तो पूर्ण प्लांट उचलायचा, बाय रोड गुजरातला सानंदला आणायचा आणि उभारला. हरियाणामध्ये मारुती सुझुकीचं एक मोठं आंदोलन झालं होतं कामगारांचं. त्याही आंदोलनात मी जात होतो. त्या आंदोलनामध्ये ते HR मॅनेजरला त्यांनी जाळून वगैरे मारलं होतं, कामगारांना अटक बिटक झाली होती, तो सगळा भाग आहे. हायकोर्टामध्ये मारुती सुझुकीचं मॅनेजमेंट बोललं की जर हे ऐकणार नसतील तर आम्ही हा प्लॅन्ट इथून शिफ्ट करू आणि गुजरातला घेऊन जाऊ. आता सानंदला आहे त्यांचा प्लॅन्ट. हे सहजपणे का म्हणू शकतात, तंत्रज्ञानाने ते शक्य करून दाखवलेलं आहे. की आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की एका छताखाली सगळ्या प्रकारचं प्रोडक्शन करण्यासाठी जी काय तुम्हाला मशिनरी एस्टॅब्लिश करावं लागायची, त्याची आता गरज राहिलेली नाही. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आउटसोर्सिंग करून करता येतात. म्हणून कुठलीही गाडी एका छताखाली बनत नाही आहे, ते जगाच्या कानाकोपऱ्यात तिचे स्पेअर पार्ट्स बनतात आणि ते एका ठिकाणी असेंबल होत आहेत. हे बदल झालेत. आता ह्याच्याशी सरकारी आस्थापनांचा ताळमेळ बसतो आहे का, कुठेही बसताना आपल्याला दिसत नाही. म्हणून तिथं सरसकटपणे काय, त्या नोकऱ्याच रद्द करून टाका, नोकऱ्या ठेवूच नका. आणि मग हळूहळू तुम्ही बघा, सरकारी ब्युरोक्रॅसीमध्ये क्लास 1 ऑफिसर्सची सगळी बॉडी लँग्वेज बदललेली मला दिसते. कालपर्यंत ते सेवक होते, म्हणजे किमान नाटक करायचे. आता ते CEO असल्यासारखे वागतात, एखाद्या कंपनीचे MD असल्यासारखे वागतात. त्यांची मीटिंगमध्ये देहबोली सगळं तसं असतं, ॲप्रोच पण तोच असतो. ते लोकांसाठी काम करत नाही आहेत, ते एका वेगळ्या हेतूसाठी काम करताना दिसतात. हे सगळं रिफ्लेक्शन खाजगीकरणाचे आणि कंत्राटीकरणाचे होताना आपल्याला दिसतात. म्हणजे खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचे दुष्परिणाम हे फक्त नोकऱ्यांचं स्वरूप बदलण्यामध्ये नाही आहे, म्हणजे सरकारी नोकऱ्या खाजगी होणं एवढापुरता मर्यादित नाही आहे. तर जे सरकारी आस्थापना आहेत त्याच्यामधला जो रोजगाराचा किंवा काम करण्याच्या पद्धतीचा जो भाग आहे त्याच्यातसुद्धा ते शिरलेलं आहे.
त्यामुळे ॲप्रोचच चेंज झालेला आहे. आणि या सगळ्या ॲप्रोचमध्ये, या सगळ्या दृष्टिकोनामध्ये कुठेही या देशातला तळागाळातला माणूस केंद्रस्थानी नाही. अगदी औपचारिकपणे नाटक करण्यापुरता का असेना, तसाही त्यांनी तो आता ठेवलेला नाही. अशा काळात आपण आहोत. मग अशा वेळेला आपण याच्या विरोधात लढायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर दुसरा एक जो बदल मला या पुढच्या दशकांमध्ये येताना जो दिसतो आहे आणि अनेक वैज्ञानिक त्याच्याबद्दल बोलत आहेत, त्यातला एक भाग पर्यावरण बदलाचा आहे, क्लायमेट चेंजचा आहे, ज्याला आपण गंभीरपणे बघितलं पाहिजे. आणि त्याच्याशी निगडीत असा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भविष्यामध्ये ऊर्जेचं एक खूप मोठं संकट येतं आहे. म्हणजे इतकं मोठं की आपल्याला समजून त्याला 50-60 वर्षामध्ये तुमचं तेल संपणार, 100-125 वर्षामध्ये कोळसा संपणार. हे जे मूलभूत जे स्रोत आहेत ऊर्जेचे, ते जर नाहीसे झाले तर हा डॉलर कसा टिकणार, असे सगळे प्रश्न आहेत. अशा वेळेला मग ही जी विषमतेची दरी वाढवत चाललेल्या आहेत आणि ठराविक मूठभरांच्या हातामध्ये जे नैसर्गिक संसाधनं कब्जात ठेवले गेलेले आहेत, त्याच्या विरोधात मग आपल्याला संघटितपणे लढावं लागेल. मग कालपर्यंत कामगार म्हणून, वर्किंग क्लास म्हणून, सरकारी कर्मचारी म्हणून आपण ज्या बचावात्मक लढाया लढत होतो, कारण आपल्याला आपली नोकरी वाचवायची असायची, नोकरी करत असताना आपला जो हक्काचा पगार आहे तो व्यवस्थित भेटला पाहिजे, संविधानाने दिलेले आपल्याला जे काही मूलभूत अधिकार आणि त्या अनुषंगाने सोयीसुविधा आहेत त्या आपल्याला भेटल्याच पाहिजे, म्हणून आपण संघटितपणे युनियनच्या माध्यमातून जे काही लढत होतो, त्या बचावात्मक लढ्यांची स्पेस, तो अवकाश आता तितकासा राहिलेला नाही. आणि म्हणून तुम्ही अंबानी घ्या, अदानी घ्या, कुठलेही मोठे उद्योगपती घ्या, हे सर्वच्या सर्व या देशातल्या सर्व नैसर्गिक संसाधनांवरती कब्जा मिळवण्याच्या दिशेने जाताना दिसतात आपल्याला. ते पाण्यावर कब्जा मिळवत आहेत, खाणींवर कब्जा मिळवत आहेत आणि सगळे उद्योग आता त्याच्या अवतीभोवती फिरत आहेत. अशा काळात आपल्याला किती स्थान राहील? मग आपलं काय होणार? आणि आपला हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आहे, कारण आपल्याशी त्यांना काय देणं घेणं नाही आहे. आपलं काय होणार? तर आपण संविधान घेऊन बसू, ते म्हणतील तुम्ही संविधान धरून बसा, लागू करणार नाही. जर संविधानाचं लेटर अँड स्पिरिट घेऊन आपण जर रस्त्यावर उतरलो तर आणि तरच काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे. आणि तो बदल जर घडवायचा असेल तर मग आपल्याला अशी एक ठोस भूमिका घ्यावी लागेल की या देशाचा मालक, या देशातला कष्टकरी, दलित, आदिवासी, ओबीसी समाजातला बहुजन माणूस आहे. हे सर्व त्याचं आहे. कुठल्या तरी टाटाचं, कुठल्या तरी बिर्लाचं, कुठल्या तरी मोदीचं, कुठल्या तरी अमित शहाचं नाही. हे ठणकावून सांगायची गरज आहे. आणि ते सांगण्यासाठी एकटं लढून नाही चालणार. एकटं लढता पण येत नाही आहे. मी जेवढ्या आंदोलनांमध्ये बघतो आहे, नाही लढता येत एकटं. तुम्हाला आता सर्व समाज घटकांना जोडून घ्यावं लागेल. आणि ते जोडून घेत असताना मग सांस्कृतिक पातळीवरती हे जे काय जाणीव नेणीवेच्या पातळीवर आपल्या अशी ब्राह्मण्य ऑपरेट होतं आहे, त्याच्याशी एकीकडे आपल्याला झगडा करावा लागेल स्वतःला, सामूहिकपणे पण आणि वैयक्तिक पातळीवर पण. आणि दुसरीकडे भौतिक प्रश्नांची आपल्याला नाळ जोडून घेऊन संघटितपणे लढावं लागेल. आणि ह्या लढाया करता येणं शक्य आहे. त्याचे काही उदाहरण हल्लीचे आपल्याला दिसत आहेत. शेतकरी आंदोलनाने काही एक आशा निर्माण केली. ज्या शेतकरी आंदोलनामध्ये जमीन असलेले शेतीधारक, शेतीमालक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, जमीन नसलेले भूमिहीन शेतमजूर असे सगळे रस्त्यावर उतरले ना, आणि वर्षभर रस्ता त्यांनी कब्जात ठेवला. दिल्ली घेरली. आणि दिल्ली अशा पद्धतीने घेरली की आमच्या देशाचा 56 इंचचा छातीवाला माणूस रस्त्याच्या मार्गाने दिल्लीच्या बाहेर पडू शकला नाही वर्षभर. ते उडावंच लागलं त्यांना, कारण सगळे रस्ते जाम होते. ही ताकद सर्वसामान्य बहुजन समाजाची आहे. फक्त त्याच्या मानसिक गुलामीमुळे त्याला त्याची जाणीव होत नाही आहे. त्यामुळे हा एक झोपलेला अजगरासारखा आहे. आणि आपणसुद्धा त्याच्यातले जे थोडेफार जागे झालेले आहोत, तर त्या अजगरा कसा झोपलेला आहे याचं विश्लेषण जरूर करावं, पण त्याच्यावरती फार टीका टिप्पणी करत बसू नये. झोपलेल्या अजगराला जागं कसं करता येईल या दिशेने आपण जावं. आणि तो जर एकदा जागा झाला तर मग इकडे संविधानाला अभिप्रेत असलेल्या सगळ्या मूल्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचे असे बदल घडू शकतात. जाता जाता एवढंच, पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये मतदार
कंत्राटी पद्धतीने 5 वर्षाचं एक सरकार निवडून देतो. 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो तो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि हा कंत्राटी मजूर आपल्या सगळ्यांच्या पक्क्या नोकऱ्या काढत असतो. याचं कसं बघायचं बघा तुम्ही. धन्यवाद.